रसना सर्व करायचं आपण रसना सरबत. मी ते रस्त्याचे पॅकेटं घेतलेले आहे. मी 4 पॅकेटं घेतलेली इथे. ती फोडून ते काढून ठेवलेली त्याच्यामध्ये. लिंबाचा रस घेतलेला आहे. कलिंगडच्या फोडी घेतलेल्या आहेत. ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. सब्जा घेतलेला आहे. थंड पाणी घेतलेलं आहे. साखर घेतलेली आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये सगळं साखर टाकूया आणि विरघळून घेऊया आपण हे. 2 ते 3 चमचे साखर टाकायची आपल्याला. जसं टाकू शकतात. मी ज्या 5 वगैरे घेतले ना मग 3 चमचे साखर टाकलेली आहे. 3-3.5 चमचे. 1 टेबलस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे. सगळं टाकायचं आपल्याला. सब्जा टाकायचा याच्यामध्ये 2 चमचे. सब्जाची चव चांगली येते ना. 2 चमचे सब्जा टाकायचा आहे. चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. अर्धी बॉटल आपल्याला हे ऑरेंज टाकायचं आहे. नंतर रसना ऑरेंज पॅकेट आहे ना 1 रुपयावाली, ते मी आणलेले 5 टाकले त्याच्यामध्ये मी. आपल्या पुढे बॉटल टाकायची ऑरेंज आपल्या याच्यामध्ये. मी पण 1 बॉटल घेतलेली याच्यामध्ये ऑरेंज टाकले मी याच्यामध्ये. थोडं काळं मीठ टाकायचं चवीपुरतं. असं किंचित टाकायचं. चव चांगली येते ना. आणि थंड टाकायचं आपल्याला. थंड पण टाकायचं याच्यामध्ये 1 बाटली भरून. लहान बाटली पण टाकायची थंड पाण्याच्यामध्ये. चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. थोडासा आणखी सब्जा टाकायचं आपल्याला थोडंसं आणखीन. चांगलं हलवून घेऊया. आणि थोडे कलिंगडचे तुकडे टाकायचे. कलिंगडचे तुकडे टाकायचे याच्यामध्ये. कलिंगड म्हणजे छान लागतं हे सरबत. म्हणजे कलिंगड टाकते याच्यामध्ये. आता आईस क्यूब्स टाकायचे थोडेसे. आईस क्यूबचे टाकायचे थोडेसे 4-5. वाव. आता हे टाकायचं सर्व करायला घ्यायचं आपल्याला. आता हे रसना सरबत खूप छान लागतो. रसना ऑरेंज सरबत केलेले मी आता हे. आपला रसना ऑरेंज सरबत तयार झालेला आहे. लिंबू सुंदर आणि मस्त आलेलं आहे. वाव, ब्युटिफुल आलेलं आहे. मस्तच लागतं हे सरबत. मी नक्की ट्राय करून बघा. मला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडेल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. रसना ऑरेंज सरबत खूप छान लागतं हे. बाय. आणि परफेक्ट झालेलं आपलं रसना सरबत. आणि ते टेस्टला पण छान झालेलं आहे. मस्त की चवीला पण. वाव वाव, व्हेरी व्हेरी नाईसली ब्युटिफुल.